नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय सोमनाथ सूर्यवंशीला न्याय अरे देत कशा नाही, अरे मिळत कसा नाही, संतोष देशमुखला न्याय, सोमनाथ सूर्यवंशीवर मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी अरे होत कशी नाही, अरे बघता काय, अरे देवेंद्र फडणवीस होश में आओ, अरे दादागिरी नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी, अरे हिटलर शाही नहीं चलेगी, सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आंबेडकरी समाजावर अन्याय करणाऱ्या देवेंद्र फडणवीसचा सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या परभणी पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येत्या 27 तारखेला लॉंग मार्च मध्ये सामील व्हा, येत्या 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक लॉंग मार्च मध्ये सामील व्हा, 27 जानेवारी रोजी शहरात होणाऱ्या ऐतिहासिक लॉंग मार्च मध्ये सामील व्हा। आंबेडकरवादी एकजुटीचा जे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, आपणाला माहित असेल की परभणी या शहरामध्ये ज्या ठिकाणी संविधानाचे संविधान स्मृतीची जी काही तोडमोड त्या ठिकाणी करण्यात आलेली होती, त्याच्या विरोधामध्ये परभणी बंदची हाक तेथील भीमसैनिकांनी संविधानिक मार्गाने दिली होती व त्या बंदचा फायदा उचलून काही मनुवादी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्या ठिकाणी काही संविधान विरोधी वृत्तीने त्या मोर्चामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी नासधूस केली, परंतु त्याचा सर्वस्वी जबाबदार या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तेथील मनुवादी पोलीस प्रशासनाने केलं व त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावावर मोठा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी राबवण्यात आलेला होता। त्यामध्ये पोलीस मारहाणीमध्ये आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा दुर्दैवी मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झाला होता। त्यानंतर नंबर 1 चे आरोपी म्हणून त्या ठिकाणी शांततेचं आवाहन करणारे लोकनेते आदरणीय विजयदादा वाकोडे यांचाही बळी तेथील पोलीस प्रशासनाने शासनाने घेतलेला आहे। त्या विरोधामध्ये मोठा लॉंग मार्च परभणी येथून 17 तारखेपासून निघालेला आहे। तो लॉंग मार्च आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर, जे की आंबेडकर चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख आहे, या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तो लॉंग मार्च 26 ते 26 तारखेला मुक्कामी या ठिकाणी येणार असून त्या ठिकाणची व्यवस्था आमचे बंधू विशाल भाऊ इंगळे यांनी चंपवती लॉन येथे केली आहे। नंतर 27 तारखेला सकाळी तो लॉंग मार्च त्या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने निघणार आहे व कॅम्ब्रिज चौकातून तो निघून आपल्या जालना रोड मार्गे सेवन हिल चौक असेल, सिडको बस स्टँड असेल, क्रांती चौक असेल या ठिकाणी क्रांती चौक येथे अभिवादन सभा होणार आहे। त्यानंतर तो मार्च सिल्लेखाना, पैठण गेट, सिटी चौक, गुलमंडी आणि भलकट गेट या मार्गे जाऊन विद्यापीठ गेट आणि याच्याकडे तो जाणार आहे आपल्या बुद्धलेणी येथे। तेथे पूजनीय भिक्खू संघ व आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांची राहण्याची, निवासाची, खाण्याची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो की या आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेले छत्रपती संभाजीनगर शहर आम्ही आता सर्व वस्त्यांमध्ये फिरत आहोत। सर्व बौद्ध विहारे, सर्व दलित वस्त्या, आंबेडकरी वस्त्या सर्वांमध्ये आम्ही असेच पोहोचवलो आहे की या लॉंग मार्चला आपण सर्वांनी लहान मुला बाळासहित, म्हाताऱ्या माणसासहित आपल्याला सामील व्हायचं आहे। कारण की 80 वर्षाच्या माता भगिनी त्या परभणीहून पायी चालत आपल्या शहरात येत आहे। आपल्याला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, सरकारला आपली ताकद दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने या लॉंग मार्च मध्ये सामील व्हायचं आहे। त्यामुळे कॅम्ब्रिज चौक ते धम्मभूमी बुद्धलेणी पर्यंत लाखोंचा लॉंग मार्च हा निघणार आहे 27 तारखेला। तरी मी आपल्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांना व संविधानवादी नागरिकांना विनंती करतो की आपण लाखोंच्या संख्येने या लॉंग मार्च मध्ये सामील होऊन आपल्यावर जो काही अन्याय अत्याचार चालू आहे, शासनाने जो काही संविधान विरोधी
कार्यक्रम यांनी जो लावलेला आहे, आपल्या लोकांच्या बळी घेऊन आपल्यावरच अत्याचार करून आपल्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा जो काही खेळ या शासनाने लावलेला आहे, याच्या विरोधात आपला आवाज बुलंद करण्यासाठी जो लॉंग मार्च मुंबईकडे चालला आहे, याला आपण मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने सामील होऊन आपल्याला या शासनाला दाखवून द्यायचं आहे की छत्रपती संभाजीनगर शहर हे आंबेडकरी चळवळीचं खरं केंद्र आहे व या ठिकाणी आंबेडकर चळवळ अद्यापर्यंत जिवंत आहे व हाच लॉंग मार्च पुढे 28 तारखेला लाखोंच्या संख्येने मंत्रालयाकडे चाल करणार आहे.